नमस्कार. उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये आज आपण उपवासाचे साबुदाणा पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत. चला तर मग ही रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिले आपल्याला उपवासाचे साबुदाणा पापड बनवण्यासाठी साबुदाणा हा मोजून घ्यायचा आहे. तर इथे मी साबुदाणा मोजण्यासाठी ग्लासचा वापर केलेला आहे. 1.5 ग्लास इतका साबुदाणा घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे साबुदाणा 2 पाण्यानं स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. धुतल्यानंतर साबुदाण्यामध्ये बोट बुडेल इतपत पाणी टाकायचं आहे आणि हे रात्रभरासाठी भिजवून घ्यायचं आहे. कमीत कमी 5 ते 7 तास हे साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी रात्रभर साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हे साबुदाणा मस्त भिजलेला आहे. साबुदाणा मस्त फुलल्यानंतर आपण पापडी बनवण्यासाठी घेणार आहोत. तर इथे मी 3 वाट्यामध्ये कलर मिक्स करून घेणार आहे. तर आपल्याला कलरच्या पापड्या बनवायच्या आहेत. तर 3 वाट्यामध्ये अर्धी वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे. त्यानंतर 1 चमचा इतका कलर मी त्यामध्ये टाकलेला आहे. इथे मी पावडर कलर वापरलेला आहे. तुम्ही कोणताही इथे कलर वापरू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला अगदी 1 चमचा इतकाच कलर वापरायचा आहे. जास्तीचा कलर झाला तर पापडी कडसर होण्याची शक्यता असते, त्यासाठी अगदी कमी कलर वापरायचा. तर अशा पद्धतीने मी 4 वाट्या घेतलेल्या आहेत. 1 वाटी पूर्णपणे पांढरा साबुदाणा घेतलेला आहे आणि 3 वाट्यामध्ये कलर मिक्स केलेला आहे. तर अशा पद्धतीने एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तुम्हाला जर लग्नामध्ये रुखवत वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने रुखवतासाठी अशा पद्धतीने पापडी तुम्ही बनवून रुखवतामध्ये सुद्धा देऊ शकता. इतकी छान ही पापडी तयार होते. अगदी कमीत कमी वेळामध्ये एकदम छान अशी पापडी. आता इथे मी इडली पात्राचा वापर करणार आहे. इडली पात्रामध्ये आपल्याला अगदी 5 मिनिटामध्ये ही पापडी तयार करून घ्यायची आहे. तर इडली पात्राच्या प्लेटमध्ये अशा पद्धतीने 1 चमचा इतका मी साबुदाणा टाकून घेतलेला आहे. मस्त हे साबुदाणा 5 मिनिटासाठी वाफवून घ्यायचा आहे. वाफल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त थंड झाल्याच्या नंतर आपल्याला ही पापडी चमच्याने काढून घ्यायची आहे. जरा थोडीफार इकडे तिकडे झाली तर तिचा गोल शेप देऊन आपल्याला ही पापडी 2 दिवसासाठी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे. वर्षभर टिकणारी ही पापडी 2 दिवसात आपल्याला कडकडीत उन्हामध्ये एकदम छान अशी वाळवून घ्यायची आहे. वाळल्यानंतर पापडी आपण तळून पाहूया. त्यासाठी मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेलामध्ये पापडी टाकली की एकदम छान अशी फुलल्या जाते. दुप्पट तिप्पट अशी ही पापडी तयार होते. तर पाहू शकता मस्त कलरफुल पापडी आपली तयार झालेली आहे. मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.